सुमारे 200 वर्षांची परंपरा असलेल्या सौंदलगा इथल्या रेणुकादेवीच्या यात्रेसाठी कर्नाटकसह महाराष्ट्रातूनही भाविक मोठ्या संख्येनं दाखल झाले होते. कोल्हापूर जिल्ह्यातील कौलव, राशिवडे, चुये, कावणे आदी गावातील भाविक बैलगाड्या आणि विविध वाहनांमधून यात्रेसाठी आदल्या दिवशीच इथं पोहोचले होते. अनेक भाविकांनी मंदिर परिसरात तंबू उभारून मुक्काम केला. आज रंगपंचमीच्या दिवशी मुख्य यात्रा भरते. सकाळपासूनच मंदिर परिसरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. भाविक आपल्या कुटुंबियांसमवेत देवीचं दर्शन घेण्यासाठी रांगेत उभे होते. यात्रेतील मुख्य आकर्षण असलेला देवीचा अश्व कोतवाल मिरवणुकीसह पार पाडणारा सबिना सोहळा पारंपरिक उत्साहात साजरा करण्यात आला. भंडाऱ्याची उधळण आणि उदगाई उदच्या गजरात हा सोहळा पार पडला. कृषी संस्कृतीशी निगडीत असलेल्या या यात्रेत पारंपरिक वस्तूंची मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री केली जाते. विविध प्रकारच्या ग्रामीण वस्तू, पूजा साहित्य आणि पारंपरिक साहित्यांचं आकर्षण होतं. लाखो भाविकांच्या उपस्थितीत आणि पारंपरिक उत्साहात संपन्न झालेल्या या यात्रेमुळं सीमा भागातील धार्मिक आणि सांस्कृतिक एकतेचं दर्शन घडलं.